पावसाळ्यात कोकणातलं सौंदर्य हे अधिकच खुलून जातं आणि त्यात भर टाकतात ती कातळ सड्यांवरची फुलं. पावसाळ्यात कोकणातल्या कातळ जमिनीवर निसर्गाचं हे नयनरम्य दृश्य बघायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 200 हेक्टरहून अधिक क्षेत्र सध्या दीपकाडी या फुलांनी बहरलेलं आहे. स्वर्गच जणू पृथ्वीवर उतरल्याचा भास या फुलांकडे बघताना होतो. कातळावरचा गालिचा पाहायला मिळतोय. दीपकाडी बरोबरच सोनकी, कंदील पुष्प, मोंचखुरी, कापरी कमळ अशी वेगवेगळी फुलं कोकणातील कातळ सड्यांवर आहेत आणि फुलं पर्यटकांना भुरळ घालतात. गवत आणि बाकीची जे रानफुलं ज्याला म्हणता येईल ती यायला सुरुवात होते. तर त्याच्यामध्ये सोनकी आहे, त्यानंतर दीपकाडी किंवा तुमचं कंदील पुष्प किंवा मोर खरचुडी म्हणून एक खूप सुंदर फूल आहे. त्याचबरोबर कापरी कमळ, म्हणजे ही त्यांची प्रचलित नावं आहेत त्या फुलांची. आणि प्रत्येकाचं सौंदर्य जर तुम्ही बघितलं तर ते अतिशय वेगळं आहे आणि ती केवळ आपल्याला ह्या पावसाच्या सुमारास किंवा पावसाचा जो 2 महिन्याचा कालावधी आहे, 2-3 महिन्याचा, त्यामध्येच आपल्याला ती बघायला मिळतात.